एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप होणाऱ्या मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ही घटना घडली असून महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी या घटनेची दखल घेऊन सदर वितरण करण्यात आलेल्या या खाऊच्या वाटपाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील का याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वडखळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर 3 अंगणवाड्या असून त्यातील अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांकरिता घरपोच वाटप करण्यासाठी येणारे मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्सचे बॅच नंबर MMCC 1351P उत्पादन दिनांक 5 जानेवारी 2025 या पाकिटामधील खाऊमध्ये मेलेला उंदीर आढळून आला. अंगणवाडी सेविका यांच्या लक्षात आल्याने मोठा प्रसंग टळला आहे. सदर घटनेची खबर मिळताच गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी यांनी सदर ठिकाणाला भेट दिली. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी प्रमोद पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.